श्री साईनाथ स्तवन मंजुरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वधारा महेश्वरा, सर्व साक्षी गौरी कुमारा, हे अचिंता लंबोदरा, पाहिमाम श्री गणपती. तू सकल गणांचा आदिश म्हणून म्हणती गणेश. तू संबंध सर्व शास्त्रासह मंगलरूपा भालचंद्र, हे शारदी वाघ विलासिनी. तू शब्दसृष्टींची स्वामिनी, तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालते जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशांचे सर्वता. तुझ्या अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझी जगदंबे. ए पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, ए सगुण रूपा पंढरे राया, कृपावर्णा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर, अवघी शास्त्रे विचार करते तुझ्या स्वरूपाचा. पुस्तकनानी जे जे कोणी, त्यातून गवसनी चक्रपाणी, त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणते एक संत, बाकीचे होते कुंठित. तुला माझा दंडवत, आदरे हा साष्टांगी. ए पंचवक्रा शंकरा, ए नररुंड मालाधरा, ए नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्यांचे ओटी, त्यांचे दैन्य जाय उठाउटी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा, तुझ्या चरणा वंदून मी हे सोष्ट करीत लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पती पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माता. आता अभय असू दे, तू पूर्ण ब्रह्मा सत्यधाम. तुझी विष्णू नरोत्तमा, अर्धांगिती ज्याची उमा. तो कामारी तुचकी, तू नरदेहधारी परमेश्वर. तू ज्ञान नभींसा दिनकर, तू दयेचा सागर. भवरोगा औषधी तू हीन दीना चिंतामणी. तू भवभक्ता सर्वधुनी, तू बुडतियांना भव्यतरणी. तू वितासी आश्रय, जगाचे आद्य कारण. जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आम्हा दयाघन. विश्व हा विलास तुमचाची, आपण जन्मरहित. मृत्यूंना आपणा प्रत, तेच अखेर कडून येत. पूर्ण विचारे शोधिता, जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहापासून लिप्त आपण, मुळीचा महाराजा. पाणी झऱ्यात प्रकटले, म्हणून का ते उपडले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचित आले जीवन, म्हणून लादले अभिधान. जरा ऐसे तुझे लागून, जला भावी खाचाची. लागला आणि आटला, हे मुळे ठावेना जला. का की जल खाचेला, देत नव्हते मत्वमुळी. खाचेची मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था ये तिसी. नरदेर ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तोयाचा. म्हणून अजन्म आपणा, मी म्हणत असे दयाघना. अज्ञान गागाच्या कंदना, करण्या व्हावे अवजड तुम्ही. ऐसा खाचा आजवर, तुम बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढे कालावस्थेने. त्या प्रत्येकाचे प्रत, निराळे नाव रूप मिळत. जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्य प्रथम, मी तू म्हणणे ना उचित. का की जेथे न संभवित दैत्य, तेची चैतन्य निश्चय. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैसी लागते. जल मेघ नरवीचे, एकपणे एक साचे. अवतरणे भुवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कुंपात, तैसीन त्यांची योग्यता. संत रूप गोदावरी, तेथील तुम्ही आम्हा वारी. आम्ही सिल्लर कोप सरोवरी. म्हणून भेद तुम्हा आम्हा व्हाव्या कृतार्थ. आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात. का की पवित्रता तुम्हा ठाई, पात्रामुळे पवित्रता आली. गोदा जलाचे सर्वता, नुसतं जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरींचे, जे का ठरले पवित्र सांचे. ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमी भाग न बदलावी भला. त्याच भूमीच्या भागाला गोदा मानले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असून. तैसे गुरुवर आहे येत, षडपंची न घाण जेत. त्या पवित्र पिंड प्रत, संत अभिधान शोभतसे. म्हणून संत ती गोदावरी, मी म्हणतो साजे. अवघ्या जीवात आहे खरी आपली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोही भरले परिपूर्ण. तुटीन झाली आजवरी, पहा जेव्हा रावणारी. येता झाले गोदातीरी, त्यावेळेचे तेथील वारी. टिके कुठून आजवरी, पात्र मात्र तेच उरले. जलसागरा मिळाले, पवित्र कायम राहिले. जलपत्रांचे आजवरी, प्रत्येक संवत्सरी. जुने जाऊन नवे वारी. येत पात्राभितरी, तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर, त्या शतकातील साधूवर. हेच जल साचार, नाना विभूती या लाटा. या संतरूप गोदेसी, प्रथम संवत्सरासी. पूर आला निश्चयची, सनक सनंदाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बली नृपवर. श्रवरी
अंगद वायुकुमार विदुर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरे प्रत्येक शतका माझा हरी पुरे आले वरच्यावरी ते वर्णे अशक्य मी या त्याच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पुर आलात साहीनादा निश्चयी म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माता दुर्गुणा पाहू नका किंमपिही मी हीन दीन अज्ञानी पातकांच्या शिकामणी युक्त अवघ्या लक्षणांनी परी अवेर करू नका लोहा अंगीचे दोष मनाना आणि परिस गावेच्या लेंड्या आवडास गोदन लावी परत विने माझ्यामधील अवघी गाणं आपल्या कृपा कटाक्ष करून करा करा व्यंगी हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहांचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हिनत्व परिसाची मला पापे ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका आपण परिस मी लोह देखा माझा चाड आपणा ते बालक अपराध सदैव करीते परिणाम आता रागवते ही आणून ध्यानाते कृपाप्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तुझं माझं कल्पतरू भावाब्दितीचे प्रोभे तारू तुझं अससी निश्चय तू कामधेनो चिंतामणी तू ज्ञान नदींचा वासर म्हणे तू सद्गुणांचे भव्य खाणी अथवा सोपानच वृगीचा ये पुण्यवंता परम पावना हे शांतीमूर्ती आनंदगणा हे चित्व स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहित ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तम हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रम प्रसिद्ध मजप्रती तूच सद्गुरू मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निर्वृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सका मानिक प्रभू या आपल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळख आपल्या जातींची होऊ न देता कवना ते कोणी आपण म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली कृष्णा सास पाहून नाना प्रकारे बदले जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार वाड कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमड अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तेसी गुरुवरा आपणासी जे ज्यांच्या मानसी योग्य वाटेल निश्चय सीते ते तुम्हा म्हणत असे मशिदा आपले वस्तिस्थान विंदा वाचून असती कानाव पात्याच्या दर्या पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहून आपली दयाघना निश्चय होता आमच्या मना की आपण हिंदू म्हणून परिवेद हे व्यावहारिक याते सातील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्याना वाटे मतो यांची आपले आहे ब्रह्मस्थिती जात गोत्र आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आत्मा आद्य कारण यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदक्य भरण्या भले मशिदा अग्नीला स्वीकार लीला भक्तास दावावया आपण जात गोता तिथं सदस्तू जी का सत तिचं तुम्ही साक्षात तर्का तिथं साचे की तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुळे शब्द टिकतील कोटूनी परी पाहुनी तुम्हाला मौन हे धरिते मला का की शब्द हेच सुतील साहित्य आहे तर व्यवहारी म्हणून शब्द करून जे होईल वर्णन ते सर्वदा करून आपल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगडी आजा दुजाच नाही मुडी स्थानाजवळ साधूंच्या हिरण्यकश्यपू रावणाला देवदोषे मृत्यू आला त्याचा एकही नाही घडला प्रकार संत असताने गोपीचंदे उकरड्यासी खाडीले जलंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करून सोडिला ऐसा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांचे प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदिती तत्वकृपा संत कस्तुरी सज्वळ कृपा त्यांची परिमळ संत ऋषू रसाळ रसनमावाडी तत्वकृपा संत सृष्टव्रती समसमान निश्चती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसत असे गोदावरी जलात मडकट तेच धुवावया येतं निर्मळ ते सदकुतीत राहे लांब गोदीपासून जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जेवात्मय हेच पट षडविकार मड त्यांचा तुम्हाच्या पदांचे दर्शन हेच हाय गोदा स्नाना या मडा ते घालवून पावन करणे समर्थ आम्ही जणे संसारी मडत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि दुने मडकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी तुम्ही सघन शत तरुवर आम्ही पातस्थ संसार ताप त्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू त्याच्या तापापासून सदय करा रक्षण गुरु राया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपले लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविना पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सकार लादला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभूषणा साधलासे राम राणा संतामुळेच मोठेपणा लादला श्री हरीशी ज्यांचे वर्णन वेदांसी न होय ऐसा ब्राह्मणाशी सगुण करुण भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगत माया संत महत्व जाणून पाणीवाही जगत जीवन संत खरचे यजमान सचिनानंद प्रभूचे फार बोलणे लगे आता तुझा आम्हा माता पिता हे सद्गुरू साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणाला न लगे पाड साचा तेथे माझे आरच वाचा टिकले सांगा कोठून जड जीवांच्या उद्धरार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पंत्यात दिवे तुम्ही जाडिले सवा हात लाकडाची पडी मंचक करुणी साची आपल्या योग्य सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना वांजपणा कैक्याचा तुम्ही केला तर हरण साचा कित्येकांच्या रोगांचा विमोड केला तर उदिने वारण्य हे संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोठून मोठे ओजे माझी गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी अवतारांचे पूजेस साहित्य आहे विशेष परिपूजा वया तुम्हास जगी पदार्थ न राहिला
पहा सूर्याची या घरी सन दीपावळी आली खरी, परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची समवया तहान जलना मही ठाया, वन्नी लागे शेक काया, अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे. श्री समर्था गुरुराया ये तत्वदृष्टीचे बोलणे, परीन तैसी झाली म्हणे. बोललो अनुभावाने, शब्द झाला निरर्थक. व्यवहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराव्या नाही पदरी. सामर्थ्य माझ्या गुरुराया, बहुते करुणा कल्पना करीत तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघना, मान्य करा दासांची. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालित चरण, सदभक्तीचे चंदन उगाडून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्ही साची. प्रेमभाव या सुमनांची माळा गळ्यात घालिता. धूप कुस्तीतपणाचा तुम्हा पुढे जाळीतो साचा, तरी तो वाईट द्रव्याचा परिणाम सुटेला घाण त्यांची. सदरुविन वितरत्र जे ते धूप दाढी जात, त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे. धूप द्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सोवास सद्गुण तदगतींचा जाता त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते. घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरते पाहण्यात. अक्षयचे जगास मनेच जडल्या कुस्तीतपण, मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गडूडपण, मग ती पवित्र सहजाची. दीप माया मोहाचा पाजळी तुम्ही या साचा, तेने वैराग्य प्रभेचा. हो गुरुवरा लाभ बसी, शुद्ध सृष्टीचे सिंहासन देतो बसायवा कारण. त्याचे करून या ग्रहण, भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे, तद्रस मला पाजणे. का की मी तुमचे ताणणे, पायावरील हक्क माझा. मन माझे दक्षिणा तो मी अर्पितो आपणा, जेणे निरुल करते पण कशाच्याही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घाले तुम्ही दंडवत, ते मान्य हो आपणा प्रत. पुण्यश्लोका साईनाथा. प्रार्थनाष्टक श्लोक. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयागना, दया सिंध सत्स्वरूपा माया तमीमशना. जात गोता तिता सिद्धा चिंत्या करुणालया, पाहिमाम नाथा श्री ग्रामनिवासिया. श्री ज्ञानदात्या सर्व मंगलकारका, भक्तचित्त मराडा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिची तू, पाता तू इंद्रियापती. जगत्रयालया नेता रुद्र तो तुझी निश्चिती. तुझ विनरिथा कोटे ठावनाया महिवरी. सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरे. क्षमा सर्व प्रधानची करावी हेची मागणे, भक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनुवस्तमिताने तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णधिरूप तत्वपादा आदरे दास हानमी. ठेवा आता श्री माझ्या कृपेच्या करपंजर, शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर. या प्रार्थनाष्टक करून मी करीतो साष्टांग नमन, पापताप मानी दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू, तू माये मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलया गेरी चंदन, मी काटेरी झुडूप जाणतो. पवित्र गोदा जीवन मी महापातकी, तुझे दर्शन होऊन या दुर्बुद्धी घाना माझे ठाया. राहिल्या तेशीच गुरुराया, चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्यू का मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी. थोरांची हीच रीती, ती ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावावी ती ये मातपाता करणे. भस्मकोपेन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जग जेठी तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी, परी आहे तुमच्या पदरी. म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराय. एही कहा पारमार्थिक, ज्या ज्या वस्तू समानेल सुख. माझे मनही निशंक त्या त्या पुरविणे गुरुराय. आपल्या कृपेने ऐसे करा मना लागे यावर, गोड केल्यास सागरा शारदोपनाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दास गुणूंची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा, कमीपणा न बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू वार, तूच माझा आधार. शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सजची, असो या शस्त्राची जे जे वाचतील प्रेमेसी. त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराज. या श्रोत्रात आपुलावर याची असो निरंतर, पठणकर्त्यांचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. वस्तुशीभूत होऊन नित्यश्रुत करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपल्या मानसी. अशक्य असले जरी प्रत्येक गुरुवारी, सदमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. ते अशक्य असल्यास प्रत्येकादशीस वाचणे या श्रोत्रास कौतुक त्यांचे पहावया. श्रोतपाठका उत्तम गती अंतील देई गुरुमूर्ती, ऐक वासना सत्वरगती त्यांची पुरविन श्रोते हो. या श्रोताच्या प्राणायाने मंदभूतील होती शहाणे, कोणे आयुष्य असल्या उने तो पटणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन रावेल घरी, ये श्रोत वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संतहीना संतान होईल श्रोत केल्या पठन, श्रोतपाठकांचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य श्रोतांच्या पारायणे. धराबुध हो शस्त्रांविषयी विश्वास आपल्या मानसी, तर्कवितर्क कुगल्पनेशी जागा मुडी देऊ नका. श्रीक्षेत्रांची वारी करा, पाय बाबांची चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम, त्यांच्या प्रेरणे करू नये श्रोत केले लेखन. मज पामरातून एसी रचना होय केसी, शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनस्तवन मंजुरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तेहरी श्री अहिल्यासे निद्य. महेश्वर क्षेत्र भले श्रोत येथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दाची वदविले
श्री साईनाथ शिरोने म्हणी लेख शिष्य दामोदर यास झाला साचर दास गणो मी किंकर अवघ्या संत महंताच्या स्वस्ते श्री साईनाथ सवन मंजुरी तारक हो भवसागरी हेच विनवी अध्यांतरी दास गणो श्री पांडुरंगा श्री हरिनामस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथ अर्पणस्तु शुभम भवतु।